ओम नमो आदेश. जय महाकाल, जय महाकाली. नाथ भक्तांनो, शिवभक्तांनो, नाथ चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज व्हिडिओ घेऊन आलेली मी तुम्हाला घरच्या घरी उपाय करता येईल. ज्याचं जर बंद पडलेले असन, दुकान असो, कोणचे कामं कुठे गेल्यावर काही होत नसते, कोर्ट कचेरीचं काम असो, कशाचं असो, काही असो, बंद पडत असलं म्हणजे काम होतच नाही तर, आणि अचानक दुकान चालतं बंद पडतं, तर कोणाच्याला नजर लागलेली असले, कोणाच्याला काही दोष असला तर तो काढण्यासाठी तुम्हाला घरची घरी उपाय मी सांगून देईन. तो उपाय हा आहे, शुक्रवारच्या दिवशी एक नारळ आणि लिंब मारुतीरायाला आणि 4 मिरी मारुतीरायाला मंदिरात जाऊन ते लावायचं आणि तिथं 7 वेळेस हनुमान चालीसा वाचायचा. आणि त्या नारळावर आणि लिंबावर आणि त्या काळ्या मिरी असतात त्याच्यावर ओम हान हनुमते नमः, ओम हान हनुमते नमः 108 वेळा मंत्र म्हणा. आणि दुकानात यायचं, म्हणजे ती नारळ लिंबू मिरे घेऊन दुकानात यायचं. सगळ्या दुकानात चौकट चारी कोपऱ्यानी सगळ्या वस्तूला लावायचं आणि एका बाजूला ठेवायचं. शनिवारी संध्याकाळी ती लिंबू, नारळ आणि काळे मिरे, तर ते नारळाला काय करायचं, गोमूत्राने धुवायचं, गंगाजलने धुवायचं, नंतर हळद लावायची, त्याच्यावर कापूर ठेवायचा. कापूर ठेवल्यानंतर ते कापूर त्या नारळ पेटवायचा आणि ती लिंबू काळे मिरे हे 7 वेळेस दुकानात उतरायचे, आपल्याहून उतरायचे, दुकानात उतरायचे आणि नारळ शेटरपाशी फोडायचं. नारळ फोडायचा, ह्या बाजूला एक तुकडा ठेवायचा, ह्या बाजूला एक तुकडा ठेवायचा, अर्धा अर्धा. लिंबू कापायचं, 4 भाग करायचे, असं आणि असं 4 भाग करायचे, ते खाली ठेवायचं. आणि ती नारळ घेऊन जायचं आणि लिंबू आणि ते 4 काळे मिरे, तर नारळ न्यायचं 4 रस्त्यावरती, 4 रस्त्यावर जायचं, कोणासंग बोलायचं नाही, काही नाही. 4 रस्त्यावर गेलो, ती नारळ ह्या दिशेला एक तुकडा टाकायचा आणि ह्या दिशेला एक तुकडा टाकायचा. आणि 4 लिंबाच्या 4 फाका केल्यात, एक समोर 4 रस्त्यावर उभा राहायचं, एक समोर, एक पाठीमागं, एक ह्या दिशेला, एक ह्या दिशेला, 4ही दिशेला 4 लिंबाच्या फाका टाकून द्यायच्या. काळे मिरे सुद्धा हनुमंताचं नाव घेऊ ना, काळे मिरे बी तसे 4ही बाजूनी 4 फेकायचे 4 रस्त्यावर. आणि घरी यायचं, हातपाय तोंड धुवायचं आणि आपल्या कुलदेवताची पूजा करायची, हनुमंताची पूजा करायची. घरी जर आपल्या हनुमंताचा फोटो जरी नसला तरी तुम्ही हनुमान चालीसा वाचा आल्यावर. आणि काय करायचं परत तुम्हाला सांगते, पिवळी मोहरी, काळे तीळ, इलायची, लवंग, कवड्या लवंग आणि हिंग ही एकत्र करायचं. आणि दुकानात आहे ना, सकाळी पूजा करताना बी ते फिरवायचं, असं इस्तू करायचा थोडासा. आणि संध्याकाळी बी पूजा करताना आपण अगरबत्ती लावतो संध्याकाळी दुकानात, तर मग ते मंत्र, महालक्ष्मीचा मंत्र जपायचा त्यावेळेस, हे धूप दीप फिरवताना. ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः, ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः, आता ओम श्रीं धनलक्ष्मी नमः. हा मंत्र तुम्ही जपायचा. आणि हा सकाळी रोज सकाळी सूर्याला पाणी घालायचं. ओम सूर्यदेवाय नमः, ओम सूर्यदेवाय नमः
आणि दूध सकाळी काय करायचं, ज्याचं दुकान बंद आहे ना, म्हणजे काही दुकान ज्याचं बंद असू नसू सर्वांनी केलं तरीही चालतं. ती दुधामध्ये थोडी हळद टाकायची, थोडं केशर टाकायची आणि ते दूध पुढं ठेवायचं. ओम बृहस्पती नमा, ओम बृहस्पती नमा असं 21 वेळा माझं दूध प्यायचं. आणि दूध प्यायल्यानंतर ओम शुक्रदेवाय नमा, ओम शुक्रदेवाय नमा, तर ओम ह्रां नमा, ओम ह्रां नमा हा जप करा. तुमचा शुक्र मजबूत होईल, गुरु पण मजबूत होईल. शुक्र आणि गुरु हे दोन्ही ग्रह एकमेकाला जोडलेले असते. ते धनाचा असतो. शुक्र ही धनाचा देवता असतो. त्यामुळं तुम्हाला हे करावं लागणार आहे. कुठं जायची गरज नाही, तुम्ही एवढं करा. आणि नारळाचं तुम्ही फक्त 5 शनिवारी असं करा. तुमचं आपोआप दुकान चलन, तुमच्या कुठल्या कामात अडथळे येणार नाहीत. हां, आणि अजून एक उपाय आहे. तुम्हाला कुठं जायचं जरी असलं तर रोजचं आपल्याजवळ ठेवायचं असलं तर गुरुवारच्या दिवशी एक पिवळा कपडा घ्यायचा, नाही तर लाल कपडा घ्यायचा. लाल कपड्यावर थोडी पिवळी मोहरी, एक हळकुंड, 2 इलायची, थोडे त्याच्यात काळे तीळ आणि पांढरे तांदूळ करायचे सफेद, म्हणजे असे अक्षर नाही करायचे लाल. किंवा थोडीशी ही आपली हे म्हणतात ना त्याला काय, फिटकरी तुकडा ती घ्यायचं. फिटकरी नसली तर खडी साखर, यातून कोणचं बी करा सफेद. ते आपण देवापाशी ठेवायचं आणि विधिवाट जप करायचा. त्याच्यावर महालक्ष्मी आपल्या सर्व तुम्हाला महालक्ष्मीचा जप करायचा. ओम बृहस्पती नमः, ओम शुक्राय नमः हे असं जप करायचा आणि 11 दिवस त्याचे जप करायचा आणि देवापाशी ठेवायचा. आणि नंतर 11 दिवसानंतर ते आपल्याला कुठे बी बरोबर आपल्या संगच ठेवायचं खिशामध्ये. ती कुठं कोणत्या कामात जाऊन द्या, तुम्हाला अडथळा येणार नाही. कुठं जाऊन द्या तुम्ही. किंवा एखाद्या पैसे ठेवतात तिथं त्या जागेवर ठेवा ती पोटली करून, किंवा कुठं दुकानात हे धंदा करतात तिथं नेऊन ठेवा ती पोटली तरी चालतं. पण तिला रोज सकाळ संध्याकाळ धूप आपल्या जवळ जरी असली खिशातून काढायची, तिची पूजा धूप दाखायची आणि ते मंत्र म्हणायचा आणि मग ती आपल्या जवळ परत ठेवायची. तुम्ही असं करा, लय सोपं आहे. कुठंच काही करायची गरज नाही, घरच्या घरीच उपाय आहे करायला. आणि ही ताई सांगते हा उपाय म्हणजे मला अनुभव आलेले येतं आणि अजून लई लोकांना अनुभव आलेत. त्यांनासुद्धा मी उपाय सांगितला होता, त्यांना पण हा अनुभव आलेला आहे. मग ते अनुभव त्यांना आल्यामुळं मी सर्वांना सांगते. तर माझ्या नाथ चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तर घंटीचं बटन दाबा, तर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटते. तुम्ही एवढा व्हिडिओ पाहतात, व्हिडिओ पूर्ण बघायचा, व्हिडिओमध्येच क्लिक करायचा नाही. व्हिडिओ पूर्ण बघायचा, माहिती घ्यायची. एवढं मेहनतीने मी व्हिडिओ बनवते तर तुम्ही लाईक जास्त करायची. लाईक सबस्क्राईब जादा झाल्या पाहिजे. ताई एवढं सांगते प्रत्येक व्हिडिओमध्ये. लोक व्हिडिओ सबस्क्राईब व्हायला पाहिजे. लोकांनी सगळ्यांकडे गेला पाहिजे, तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे व्हिडिओ. तर माझा नंबर आहे 84 21 15 90 90. काही जर तुम्हाला अडचण आली तर मला मेसेज करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हे शनी महाराजांचं आणि लक्ष्मीचं आज तुम्हाला तोटका सांगितलेला आहे.